Please subscribe Vishwas Easy Learning channel and press bell icon to never miss the latest video of this channel. Thank you. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या अभ्यासाच्या सोप्या आणि सुलभ अशा चॅनलमध्ये म्हणजे विश्वास इझी लर्निंग मध्ये. मागच्या तासिकेमध्ये आपण असर्टिव्ह सेंटेन्सचं एक्सक्लामेटरी सेंटेन्स बनवण्याचं अगदी मनोरंजक सूत्र बघितलं, ते म्हणजे कसं काय विकी बाबू. आता त्याच एक्सक्लामेटरीचं आपण असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करण्याचं आज शिकणार आहोत. आपल्याला माहित आहे की असर्टिव्ह सेंटेन्स मीन्स स्टेटमेंट म्हणजे साधं विधान असतं असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये, आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्स मीन्स व्हेरी इझी. इफ देर इज अ एक्सक्लामेशन साइन इन that sentence is known as exclamatory sentence. And which sentence start with subject, auxiliary verb and complements means yes VO form, that sentence is called assertive sentence. Now in this period we are going to see interchange of exclamatory to assertive sentence. जेव्हा आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्स असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करतो तेव्हा त्याची पद्धत तर अगदी सोपी आहे. एस व्ही फॉर्म मध्ये जर एखादी वाक्य आणायचं असेल तर ते सिंपल मध्ये आपल्याला आणता येते. तर ते कशा पद्धतीने आणणार ते आपण बघूया. सो वॉच दिस व्हिडिओ अप टू दी एंड. Now students, let us see some examples I have written on the board, and we have to change from exclamatory to assertive. So see, in each and every sentence has exclamation sign, so these are called exclamatory sentence. अगदी ओळखण्याची सोपी पद्धत, जर त्या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह दिलेले असेल तर समजून जायचं की ते उद्गारार्थी वाक्य आहे. So first example is what a difficult question it was. What a difficult question it was. किती कठीण प्रश्न होता तो. जेव्हा मनातील भावना अशा पद्धतीनं व्यक्त होतात तेव्हा आपण म्हणतो की उद्गार झालेला आहे किंवा उद्गारार्थी वाक्य आहे. मग या वाक्याचं जर आपल्याला स्टेटमेंट करायचं असेल, असर्टिव्ह मध्ये चेंज करायचं असेल तर काय राहील सूत्र त्याचं? आपलं सगळ्यात मोठे आहे एसएव्हीसी. एसएव्हीसी सॅव सी किंवा क स आणि क. क म्हणजे कर्ता, स म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आणि क म्हणजे कर्म म्हणजे उरलेलं वाक्य. ठीक आहे. तर असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये काहीच तुम्हाला अडचणच जाणार नाही, कारण की त्याचं सिंपल फॉर्म्युला असतं, साधं विधान करावं लागतं. व्हॉट अ डिफिकल्ट क्वेश्चन इट वॉज. आणि बघा तर काय घ्यायचं? क म्हणजे सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे इट, देन सहाय्यकार क्रियापद मीन्स ऑक्झिलरी वर्ब वॉज. लक्षात ठेवा, अ डिफिकल्ट जर असेल तर अ व्हेरी आला पाहिजे, आणि विदाउट अ किंवा ॲन असेल तर फक्त व्हेरी घ्यायचं, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे जसं आपण असर्टिव्हचं एक्सक्लामेटरी करत्या वेळेस बघितलं की अ व्हेरी किंवा ॲन व्हेरी असेल तर व्हॉट घ्यायचं, आणि जर अ व्हेरी नसेल किंवा ॲन व्हेरी नसेल तर काय, फक्त व्हेरी असेल तर काय घेतलं होतं? हाऊ. त्याचं रूपांतर उलट करायचं आपल्याला. इट वॉज अ व्हेरी देन डिफिकल्ट क्वेश्चन देन फुल स्टॉप, झालं वाक्य. आहे की नाही अगदी सोपी? व्हॉट अ डिफिकल्ट क्वेश्चन इट वॉज. इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन. व्हॉट जर असेल तर अ व्हेरी आवश्यक आहे. ठीक आहे. आता हाऊचं वाक्य कसं कन्वर्ट करायचं ते देखील आपण बघूया. ते पण आपल्याला यामध्ये कन्वर्ट करायचं आहे असर्टिव्ह म्हणजे स्टेटमेंट मध्ये. तर आपलं सूत्र एसएव्हीसी. एसएव्हीसी मध्ये आलं पाहिजे किंवा कसक मध्ये आलं पाहिजे. तर कसं? हाऊ क्लेव्हर युअर ब्रदर इज. सो सब्जेक्ट इज ब्रदर, युअर ब्रदर. ओके. देन हेल्पिंग वर्ब और ऑक्झिलरी वर्ब इज. युअर ब्रदर इज. आता इथे अ नाहीये, म्हणजेच काय घ्यायला लागेल? फक्त आपल्याला घ्यायला लागेल व्हेरी. युअर ब्रदर इज व्हेरी क्लेवर अँड फुल स्टॉप, फिनिश.
आहे की नाही सोपी? एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतरित करणे काहीच नाही. हाऊ क्लेव्हर युअर ब्रदर इज, युअर ब्रदर इज व्हेरी क्लेव्हर. असताना व्हेरी घ्यायचं आणि नसताना किंवा अँड नसताना काय घ्यायचं, फक्त व्हेरी क्लेव्हर घ्यायचं. ठीक आहे. ओके, नाउ नेक्स्ट सेंटेन्स. व्हॉट इज नेक्स्ट सेंटेन्स? व्हॉट अ लव्हिंग वाईफ ही हॅज. व्हॉट अ लव्हिंग वाईफ ही हॅज म्हणजे किती प्रेमळ त्याची बायको आहे असं त्याचा अर्थ होतो. आणि हे जर आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपलं सूत्र आहे कसक. क मीन्स करता. सो ही हॅज, ही करता झाला. आता हेल्पिंग वर्ब मीन्स सहाय्यकारी क्रियापद हॅज. देन आता लव्हिंग आहे म्हणजे आपल्याला काय घ्यायला लागेल, व्हेरी. ही हॅज अ व्हेरी loving. And C means compliments, means wife. He has very loving wife. Simple and full stop. झालं वाक्य. आहे अगदी कठीण. या वाक्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतात, सरळ स्टेटमेंट करता येतात दिलेल्या एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ठीक आहे. व्हॉट अ लव्हिंग वाईफ ही हॅज, ही हॅज अ व्हेरी लव्हिंग वाईफ. ओके, नाउ नेक्स्ट अँड लास्ट एक्झाम्पल इज हाऊ प्रेटी दिस फ्लावर इज. आता तुम्ही देखील हे वाक्य दिसल्याबरोबर मनातल्या मनात उत्तरही तुमचं तयार झाले असेल आणि तुमचं उत्तर अचूक राहणारच, कारण की तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षातच आला, तो म्हणजे कसक. सो क मीन्स करता. व्हॉट इज दिस फ्लावर. ओके ओके. देन सहाय्यकारी क्रियापद इज. देन इथे नाहीये आणि नाही नाहीये म्हणजे काय घ्यायला लागेल, व्हेरी. Then adjective pretty. This is very pretty flower. This flower is very pretty. Full stop. Okay. This flower is very pretty. कारण की इथे चला. This flower is very pretty. Did you understand? अशा पद्धतीने आपल्याला झालं पाहिजे. किंवा याचं असंही आपल्याला बनवता येईल, दिस इज व्हेरी प्रेटी, PRETTY प्रेटी फ्लावर. ओके, अँड फुल स्टॉप. ओके, या पद्धतीने देखील आहे. दिस मीन्स सब्जेक्ट. देन सहाय्यकारी क्रियापद मीन्स इज. नंतर तिथे नसल्यामुळे फक्त व्हेरी, व्हेरी. नंतर ऍडजेक्टिव्ह प्रेटी आणि लास्ट वन इज कर्म फ्लावर. दिस इज व्हेरी प्रेटी फ्लावर. तर अशा पद्धतीनं रूल 1 म्हणजे हा जो होता, हा रूल 1 नुसार जे वाक्य झाले एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं रूपांतर असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये आपण करणं शिकले आहे. यानंतरचा दुसरा नियम आहे, थोडासा बदल आहे नियमामध्ये, परंतु ते देखील तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं समजून घ्याल. ठीक आहे. नाउ स्टुडंट, लेट्स study the next rule of interchange of exclamatory to assertive sentence. उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करण्याचा जो दुसरा नियम आहे तो म्हणजे विदाउट सब्जेक्ट आणि ऑक्सिलरी वर्बचा. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्ता आणि जर काय दिलेलं नसेल, सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नसेल, मग त्या वाक्याचं कसं रूपांतर करायचं आपण असर्टिव्ह मध्ये ते बघूया. आधीच तुम्ही वाक्य बघितलं असेल जे सुरुवातीला आपण दिले होतं, व्हॉट डिफिकल्ट क्वेश्चन इट वॉज असं होतं. म्हणजे शेवटी काय दिलेलं होतं, इट आणि म्हणजे सब्जेक्ट आणि वॉज दिलेलं होतं हेल्पिंग वर्ब, ऑक्सिलरी वर्ब. यामध्ये बघा की ऑब्झर्व दिस सेंटेन्स, व्हॉट अ लवली गार्डन. इट इज नाही, इट वॉज नाही, काहीच नाही. म्हणजे इथे सब्जेक्टही दिलेलं नाही आणि ऑक्सिलरी वर्ब दिलेलं नाही. मग अशा वाक्याचं जर आपल्याला रूपांतर एक्सक्लेमेटरी मधून जर असर्टिव्ह मध्ये करायचं असेल तर कसं लक्षात ठेवायचं ते बघा. तर विदाउट सब्जेक्ट आणि ऑक्सिलरी वर्ब नसताना इट इज घेऊ शकतो आपण, ही इज घेऊ शकतो, शी इज घेऊ शकतो आणि दे आर, आणि पाहिजे तिथे सब्जेक्ट किंवा त्यानुसारचं वर्ब घेऊ शकतो. म्हणजे इट इज घेता येईल किंवा ही इज घेता येईल किंवा शी इज घेता येईल दिलेल्यानुसार, आणि दे आर देखील घेता येईल. किंवा जर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट आणि ऑक्सिलरी म्हणजे सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मग बघूया की
या पद्धतीच्या वाक्याचं कशा पद्धतीने रूपांतर स्टेटमेंट मध्ये करायचं, साध्या विधानात करायचं. सो फर्स्ट सेंटेन्स इज व्हॉट अ लवली गार्डन. व्हॉट अ लवली गार्डन इथे नाही आहे, इट इज, इट वॉज. ओके, सो लाईक दिस सेंटेन्स वी हॅव टू चेंज अँड स्टार्ट विथ इट इज. गार्डन आहे म्हणजे थर्ड पर्सन आहे आणि त्याच्यासाठी इट लागायला पाहिजे, इट. आणि नंतर आपल्याला माहित आहे की इट इज घेऊ शकतो किंवा ही इज घेऊ शकतो, पण गार्डनला ही इज नाही म्हणणार, शी इज नाही म्हणणार, दे आर नाही म्हणणार, मग काय म्हणणार त्याला, इट इज. सो व्हॉट अ लवली गार्डन. सो इट इज व्हेरी, इट इज अ व्हेरी लवली गार्डन. आणि तेच बाकीचं सूत्र जे आहे, बाकीचा फॉर्म्युला जो जसा तसाच ठेवायचा. व्हॉट आहे म्हणजे तिथे अ व्हेरी आलंच पाहिजे, लक्षात ठेवा. व्हॉट अ लवली गार्डन, आन्सर इज इट इज अ व्हेरी लवली गार्डन, फुल स्टॉप. डिड यू अंडरस्टँड? अशा पद्धतीनं दुसरं देखील उदाहरण आपण करू. दुसरं उदाहरण तर दोनच शब्दाचं आहे, दोनच शब्द म्हणजे कोणतं, हाऊ ब्युटिफुल. हाऊ ब्युटिफुल, परंतु काय, फ्लावर आहे की ती आहे की तो आहे, इट इज नॉट सेम इन दिस सेंटेन्स. सो यासाठी देखील आपल्याला काय करता येईल, इट इजच घ्यावं लागेल. ओके, म्हणजे एखादी पक्षी देखील असू शकतो म्हणून त्याला इट, नंतर आपला नेहमीच इज. इट इज ने सुरुवात केली आणि इट इज हाऊ असल्यामुळे फक्त व्हेरी ब्युटिफुल, फिनिश. सांगा, आहे काही अडचण? म्हणजे आहे सोपी पद्धत आपल्याला या एक्सक्लेमेटरीचा असर्टिव्ह करण्याची. इट इज व्हेरी ब्युटिफुल. इथे अ नसल्यामुळे अ व्हेरी नाही झालं, फक्त व्हेरीच झालं, कारण की प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, हाऊ दिलेलं आहे. ठीक आहे. नाउ थर्ड एक्झाम्पल. ओके, अँड व्हॉट इज थर्ड एक्झाम्पल, व्हॉट अ क्लेवर गर्ल. नाउ गर्ल मीन्स यू नो फिमेल पर्सन इज देअर. सो व्हॉट अ क्लेवर गर्ल, आणि म्हणून आपल्याला वरील दिलेले जे आहे सब्जेक्ट ते का त्यानुसार कोणतं घ्यायला लागेल, इट इज घ्यायला लागेल का ही इज घ्यायला लागेल का शी इज. तर फिमेल असल्यामुळे आपल्याला घ्यायला लागेल शी इज. सुरुवात झाली आणि बाकीचं उरलेलं जाशील तर शी इज अ व्हॉट आहे म्हणजे काय घ्यायला लागेल, अ व्हेरी. शी इज अ व्हेरी क्लेवर गर्ल, फुल स्टॉप, फिनिश. काही अडचण आहे का? अशा पद्धतीने जर आपण एकदा मन लावून जर कुठलीही क्रिया किंवा फॉर्म्युला जर शिकला तर आपल्याला कुठलंही उदाहरण अचूकपणे आपल्याला सोडवता येतं आणि पूर्णपैकी पूर्ण गुण मिळवता येतं. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज व्हॉट अ फनी लुकिंग मॅन. व्हॉट अ फनी लुकिंग मॅन. आता मॅन आहे म्हणजेच काय असला पाहिजे, मेल असला पाहिजे, आणि मेल साठी आपल्याला काय घ्यायचं आहे ते देखील आपल्याला माहित आहे, ते म्हणजे ही इज. झालं, सुरुवात आली म्हणजे तुम्हाला उरलेलं वाक्य प्रश्नातूनच घ्यायचं आहे. तर ही इज व्हॉट आहे म्हणजे अ व्हेरी, ही इज अ व्हेरी फनी मॅन. ही इज फनी लुकिंग मॅन, फनी लुकिंग मॅन, फुल स्टॉप. ओके, फुल स्टॉप देणं तेवढंच गरजेचं आहे, कारण की पर्यायामध्ये जर तुम्हाला एका वाक्यामध्ये फुल स्टॉप दिलेला नसेल, पूर्णविराम दिलेला नसेल आणि आयडेंटिफाय करायला लावलं की याचं अचूक उत्तर बघा, तर हे देखील तेवढंच महत्वाचं आहे की पूर्णविराम असलेलं वाक्य अचूकपणे निवडणं. ही इज व्हेरी फनी लुकिंग मॅन. व्हॉट अ फनी लुकिंग मॅन. He is very funny looking man. Did you understand? And now next sentence is given separate from this above four sentence. Separate from above four sentence. आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला ओ दॅट दिलेला आहे, ना व्हॉट आहे ना हाऊ आहे. तर काय आहे, ओ दॅट द नागपूर वॉज माय नेटिव्ह प्लेस अँड एक्सक्लेमेशन साइन. म्हणजे एक्सक्लेमेशन साइन आहे म्हणजे हे देखील बा उद्गारार्थी वाक्य आहे. मग याचं रूपांतर करताना एवढंच लक्षात ठेवायचं, ओ दॅट जर वाक्यामध्ये आलेलं असेल तर आपल्याला आय विश घ्यावं लागेल. काय लागेल, आय विश किंवा आय अर्नेस्टली डिझायर घ्यावं लागेल. आय विश दॅट किंवा आय अर्नेस्टली डिझायर दॅट हे घेऊ शकता, किंवा आपण म्हणू आय अर्नेस्टली डिझायर हे देखील घेऊ शकतो तुम्ही. ओके, आय विश किंवा आय अर्नेस्टली डिझायर. सो व्हॉट इज
बस आय विश लिहिलं की पुढे वाक्य जसं आहे तसं दॅट पासून जोडून द्यायचं. आय विश दॅट द नागपूर वॉज माय नेटिव्ह प्लेस. फिनिश. फुल स्टॉप. अशा पद्धतीनं आय विश दॅट द नागपूर वॉज माय नेटिव्ह प्लेस देखील म्हणता येईल तुम्हाला, किंवा आय अर्नेस्टली डिझायर दॅट द नागपूर वॉज माय नेटिव्ह प्लेस. अशा पद्धतीने आपण विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतरित केलं. कशाचं? उद्गारार्थी वाक्याचं. ते पण अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने, जिथे कुठेही मनामध्ये शंका कुशंका राहणार नाही. आणि मला अशी खात्री आहे की तुम्ही या पद्धतीने जे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करणं चांगल्या पद्धतीने शिकलेले आहात. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अप टू द एंड. We have kept exercise in description box, so don't forget to solve more and more examples related with exclamatory to assertive. And thanks for subscribing our channel Vishwas Easy Learning. Okay, next session we will see different interchange of sentence with simple and simple technique. Thank you.